नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 20 जून 2026 आणि 20 जूनचे आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न दररोज सकाळी 6:30 वाजता युट्यूब आपल्या चॅनेलवरती. मित्र हो, आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि मित्र हो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असून त्या अनुषंगाने रोजचे आपण 12 प्रश्न बनवत असतो आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो. आणि मित्र हो, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते. आजचा कालचा प्रश्न होता, रशियामध्ये पार पडलेल्या ग्रँड सँड मास्टर कप सर्व्हिस मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वाळू शिल्पकार कोण ठरले आहेत? त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक ठरलेले आहे. ओके. आजचा पहिला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्होकियाला भेट देणारे कितवे भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत? तर पाहायला गेलं ते पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत आणि त्यांना जगातला 33वा, ठीक आहे, उत्कृष्ट असा पुरस्कार मिळालेला आहे, स्लोव्हिया देशाने दिलेला आहे. त्याची राजधानी आहे ब्रतिस्लावा, चलन आहे युरो, अधिकृत भाषा स्लोवाक, अध्यक्ष आहेत पीटर पेलेग्रिनी. लक्षात असू दे, पीटर पेलेग्रिनी अध्यक्ष आणि पहिले भारतीय भेट देणारे पीएम नरेंद्रजी मोदी. दुसरा प्रश्न, G7 शिखर परिषद 2026 चे आयोजन कोणत्या देशातच झाले? G7 शिखर परिषद 2026 चे आयोजन कोणत्या देशातच झाले? उत्तर आहे फ्रान्स मध्ये झालेलं आहे. कुठे? फ्रान्स मध्ये झालेलं आहे. G7 शिखर परिषद 26, 52वी G7 शिखर परिषद 15 ते 17 जून 2026. ठिकाण होतं एव्हियन लेस बेन्स फ्रान्स. अध्यक्ष इमॅन्युएल मायक्रॉन. सदस्य G7 चे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपियन युनियन. भारत सदस्य नसून आमंत्रित पाहुणा देश आहे. भारत सदस्य नाही पण आमंत्रित पाहुणा देश आहे. G7 मध्ये 13वा सहभाग आहे. भारताचा 13वा सहभाग आहे आणि मोदीजी सलग 7वा त्यांचा सहभाग आहे. ठीक आहे, G7 7वा सहभाग मोदींचा सलग आणि टोटल भारताचा 13वा सहभाग झालेला आहे. तिसरा प्रश्न, आयुष्यमान भारत योजना लागू करणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते? पाहायला गेलं आयुष्यमान भारत योजना लागू करणारे तर 36वे राज्य पाहायला गेलं पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालची राजधानी आहे शुवेंदू अधिकारी, राज्यपाल आहेत आर एन रवी, राजधानी आहे कलकत्ता. आपल्याला माहित असावी. पुढे चौथा प्रश्न, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? प्रश्न सुंदरसा विचारलेला आहे. भारताचा क्रमांक जर पाहायला गेलं ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 127वा क्रमांक आहे. पाचवा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्या देशाचा दौरा केला होता? आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय, की आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांचे 100 परदेश दौरे पूर्ण झालेले आहेत. टोटल मोदीजीने 100 परदेश दौरे पूर्ण केलेत, म्हणून हा मी प्रश्न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. त्यांच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम त्यांनी दौरा केला असेल पीएम झाल्यानंतर, तर त्या भूतान देशाचा त्यांनी दौरा केला होता. मग पाहायला गेलं 100 परदेश दौऱ्याचा टप्पा पूर्ण केला. पहिला कार्यकाळ 49 देशांचा, दुसरा कार्यकाळ 27 देशांचा आणि तिसरा कार्यकाळ 24 देशांचा झालेला आहे. पहिल्या कार्यकाळानंतर पहिला दौरा भूतान, दुसऱ्या कार्यकाळानंतर पहिला दौरा मालदीव, श्रीलंका आणि तिसऱ्या कार्यकाळानंतर पहिला दौरा इटलीमध्ये त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, आपल्याला माहित असावं की एकूण 100 परदेश दौरे मोदीजींचे झालेले आहेत आणि त्यांच्या लाईफ मधला पीएम झाल्यानंतर पहिला दौरा भूतान देशाचा होता. सर्वात जास्त पहिल्या कार्यकाळात 49 डेज मध्ये ते फिरलेले आहेत. नेक्स्ट 6वा प्रश्न, ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 26 नुसार एआय नेटिव्ह स्टार्टअप है ना क्लस्टर्स मध्ये आशियातील दुसरे स्थान कोणाला मिळाले? बघायला गेलं आशियातील दुसरं स्थान बंगळुरूला भेटलेलं आहे. कोणाला भेटलेलं आहे? बंगळुरूला भेटलेलं आहे. डिटेल पाहूया. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 26 नुसार बंगळुरू कर्नाटक आशियातील दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिला क्रमांक बीजिंग चीनला आहे. भारतातील स्टार्टअप आणि एआय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धता आता दिसून येत आहे. ठीक आहे, पाहायला गेलं पहिला बीजिंग चीन, दुसरा आशिया आपल्या भारतातला बंगळुरू कर्नाटक आहे. 7वा प्रश्न, समान नागरी संहिता विधेयक सादर करण्याची घोषणा
कोणत्या राज्याने केली आहे? प्रश्न सुंदर आहे. समान नागरी संहिता विधेयक सादर करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने ती केलेली आहे. राज्य मध्य प्रदेश, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल, राजधानी आहे भोपाळ. पुढे 8वा प्रश्न. युवा शक्ती भरोसा कार्ड योजना कोणत्या राज्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे? पाहिला गेलं तर पश्चिम बंगाल राज्याने ती केलेली आहे. कोणी केली आहे? पश्चिम बंगाल राज्याने ती केलेली आहे. युवा शक्ती भरोसा कार्ड योजना कोणत्या राज्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे? पश्चिम बंगाल. पुढे 9वा प्रश्न. तमिळनाडू सरकारने किती रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली? तमिळनाडू सरकार जर पाहायला गेलं सध्या किती रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली आहे? आपण पाहतोय 9वा प्रश्न मित्र हो. आपल्याला उत्तर माहित पाहिजे तर पाहायला गेलं तर 75,000 रुपयापर्यंत कर्जमाफी केलेली आहे. कोणी? तमिळनाडू राज्य सरकारने. राज्य आहे तमिळनाडू, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राजधानी आहे चेन्नई. ठीक आहे. बघा 75,000 आपण कर्जमाफी केलेली आहे. आणि जर कालावधी काय होता? 1 मे 2025 ते 28 मे 2026 या कालावधीमध्ये 75,000 पूर्णपणे माफी केलेली आहे. 10वा प्रश्न. ठीक आहे. द हरपून्स हे टोपणनाव कोणत्या स्क्वॉड्रनचे आहे? प्रश्न विचारलाय कोणत्या स्क्वॉड्रनचे आहे? पाहिला गेलं त्याचं उत्तर आहे सी किंग 4 स्क्वॉड्रन. याचे हे टोपणनाव आहे. आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. ओके. भारतीय नौदलाचे सी किंग 4 स्क्वॉड्रन याचे टोपणनाव लक्षात असं का? तर सी किंग 4 स्क्वॉड्रन आता सेवानिवृत्त होत आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न मी घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढं 11वा प्रश्न. 200वा आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला दक्षिण अमेरिकन पुरुष खेळाडू कोण ठरला? मित्र हो, पाहिला गेलं 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला दक्षिण अमेरिकन पुरुष खेळाडू कोण ठरलेला आहे? तर सगळ्यांना माहिती आहे लिओनेल मेस्सी ठरलेले आहेत. बघा लक्षात ठेवा 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे दक्षिण अमेरिकन पुरुष खेळाडू आहेत. ठीक आहे. लिओनेल मेस्सी 200वा आंतरराष्ट्रीय सामना. फिफा वर्ल्ड कप 26 मध्ये अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया सामना मेस्सीने हॅट्रिक केली. 200 हे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला दक्षिण अमेरिकन पुरुष खेळाडू. विश्वचषकात 16 गोल करून मिरोस्लाव क्लोसच्या विक्रमाची बरोबरी केली. 6 वेगवेगळ्या विश्वचषकात खेळणारा पहिला खेळाडू म्हणजे टोटल 6 वर्ल्ड कप मध्ये खेळणारा हा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. आजचा 12वा प्रश्न की 20 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 20 जून रोजी पाहायला गेलं जागतिक निर्वासित दिन साजरा केला जातो. हे आपल्याला माहित पाहिजे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये नेहा संगवानने सुवर्ण पदक कोणत्या देशात जिंकले? ऑप्शन आहे चीन, जपान, मंगोलिया, रशिया. बघा ऑप्शन आहे चीन, जपान, मंगोलिया, रशिया. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? मित्र हो, आपण रोजच्या रोज प्रश्न घेत असतो. करंट अफेअर्स याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. आणि मित्र हो, आपण जो करंट अफेअर घेतो रोजचे 12 प्रश्न खूप मेहनतीने करत असतो, खूप ताकद लावत असतो आणि त्या अनुषंगाने परिपूर्ण काम करण्याचं काम करतोय. आतापर्यंत 880च्या वर व्हिडिओ झालेले आहेत. एकच उद्देश आहे की रोजच्या रोज परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.